महानगरपालिकेच्या आस्थापनेवरती कार्यरत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक पदोन्नती, वेतन, निवृत्ती वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, आश्वासित प्रगती योजना, ग्रॅज्युएटी, वैद्यकीय सुविधा तसेच इतर विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरती सविस्तर चर्चा करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनास दिल्या आहेत। महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर शर्मिला पिंपोळकर यांची भेट घेऊन महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केली होती। या सर्व निवेदनावरती प्रशासनासह चर्चा करण्यासाठी अरविंद पेंडसे सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडेकरे यांच्यासह आस्थापना विभागाचे कर्मचारी, विभाग प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, रिक्त पदे भरणे, लिपिक व टंकलेखक पदांवरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, 7वा वेतन आयोग, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देयके, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन तसंच विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली। तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केलं होतं त्या कर्मचाऱ्यांना समक्ष बोलावून त्यांच्या प्रश्नावरती चर्चा करण्यात आली।